हॅलो हाय नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर बऱ्याचशा ताईंना मला अशा कमेंट केलेल्या की तू ब्लॉग कसा शूट करते, कसा अपलोड करते, कोणत्या ऍप मधून एडिटिंग करते, हे सगळं काही आम्हाला सांग. तर मला ना म्हणजे तुम्ही काही विचारताय आणि मी सांगणार नाही असं तर होऊ शकत नाही. का तर तुम्ही माझ्या फॅमिली सारखे आहेत. मला तुम्ही एवढं सपोर्ट करताय, तुमच्यामुळे मी आहे आणि मी तुम्हाला सांगणार नाही असं होऊ शकत नाही. का तर तुम्ही मला विचारलेलं भरपूर वेळेस, बऱ्याचशा ताईंना तसं विचारलं. म्हटलं चला आज मी तुम्हाला सांगतेय. की माझ्याकडे 2 मोबाईल नाही, 2 मोबाईल राहिले असते तर मी तुम्हाला लगेच दाखवलं असतं. म्हणजे डायरेक्टली कसं मी एडिटिंग करते, कसं मी अपलोड करते, हे सगळं काही दाखवलं असतं. पण माझ्याकडे सध्या तरी नाहीये. राजवीरचे पप्पा ज्या दिवशी घरी राहणार त्या दिवशी मी तुम्हाला सगळं काही दाखवेल. पण जर तुम्हाला याच्यामधून काही समजलं असेल किंवा मी बोलते ना त्याच्यामधून जर कळलं असेल तर चांगलंच होणार. का तर तेवढीच माझ्यामुळे जर तुम्हाला मदत होत असेल किंवा हेल्प होत असेल तर मला खूप छान वाटेल. तर चला मी तुम्हाला सांगतेय की मी कशा पद्धतीनं म्हणजे व्हिडिओ एडिट करते आणि कोणत्या ऍप मधून करते. म्हणून सगळ्याच्या आधी तर मी तुम्हाला हेच सांगते की लॉंग व्हिडिओ कसं शूट करायचं आणि कसं अपलोड करायचं. म्हणून तर मी काय करते माहिती का, पहिले शूट करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना एडिटिंग मी इन शॉर्ट ऍप आहेत ना त्याच्यामधून करते. आता भरपूर ऍप आहेत त्याच्यामधून आपण एडिटिंग करू शकतो. पण मला असं वाटतंय की इन शॉर्ट ऍप एवढं साधं आणि सरळ पद्धतीने आपल्याला करता येते ना, तेवढं तर दुसऱ्या ऍपमध्ये मला जमत नाही. मी त्या ऍपमधूनच करते आणि मला खूप सोपं पडतंय. झटपट मी ना म्हणजे जर लॉंग व्हिडिओ मला एडिट करायचं राहिलं तर मला ना 2-3 मिनिट सहजच लागतात, जास्त लागत नाही. आता मला सवय झाली म्हणून मी तुम्हाला तसं सांगतेय. मी कसं करते व्हिडिओ ते मी तुम्हाला सांगते. लॉंग व्हिडिओ आपल्याला ऑप्शन असते, एक शॉर्ट मध्ये अपलोड करायचं, एक लॉंग मध्ये. तर लॉंग व्हिडिओ मध्ये मी अपलोड करतेय आणि पब्लिक मी तिथून करत नाही, अनलिस्ट ठेवते. आणि त्याच्यानंतर YT स्टुडिओ मध्ये जाऊन आहे ना थंबनेल लावून, टायटल लावून, जे काही आपण बोलतोय ना त्याच्याबद्दलच मी त्याच्यामध्ये लिहिते थोडंसं आणि तिथूनच मी पब्लिक करते. म्हणजे अर्ध्या तासाने मी पब्लिक करते. अर्ध्या तास अगोदर मी व्हिडिओ अपलोड करून देते आणि त्याच्यानंतर पब्लिक करते. आता तसं केल्यानं कसं होतं माहिती का, जे काही आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते अपलोड केलेला आहे तो युट्यूबकडे जातो आणि ते आपलं बघतात की कोणत्या कॅटेगरी मधून बनवले, कसं आहेत आणि मग त्याच्याकडेच तो व्हिडिओ जातो आपलं. तर तशा पद्धतीने मी अपलोड करून देते. तर त्याच्यामधूनच मी पब्लिक करते. पब्लिक केल्यावर आहे ना आपल्याला युट्यूब खोलायचं नसतं. आता तुम्ही म्हणणार ही काही पण म्हणतीये, हिला एवढं काही माहिती नाहीये. पण खरं सांगू तर मी तसंच करते म्हणून तुम्हाला मी सांगतेय. मला ना एवढं काही माहिती नव्हतं, पण मी युट्यूबवरच एकदा बघितलं होतं की जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतोय ना त्याच्यानंतर 2-3 तास आपल्याला युट्यूब ओपन करायचं नसतं. म्हणून मी पण तसं ट्राय करून बघितलं. खरं सांगू त्यानं पण आपले व्ह्यूज येतात. आणि सारखं जर आपण मोबाईल ओपन करत राहिलो, युट्यूब ओपन करत राहिलो आणि आपले जे चॅनल आहेत ना त्याला ओपन केलं, त्या व्हिडिओला ओपन केलं तर आपले व्ह्यूज येत नाही, तिथंच थांबून जातात आणि अजिबात आपलं चॅनल ग्रोथ करत नाही. हेच कारण आहे. आणि मी खरंच ना 2-3 तास युट्यूब ओपन करत नाही. कमेंट वगैरे येतात ना तर वरतून आपल्याला नोटिफिकेशन येते आणि तिथूनच मी त्याला रिप्लाय पण देते. पण असं मी कधीच ओपन करत नाही. शॉर्ट असो किंवा लॉंग असो, दोन्हीही व्हिडिओ मी जर अपलोड करून दिले त्याच्यानंतर आहे ना मी ओपन नाही करत. हेच माझं एक सिक्रेट आहे आणि तेवढंच मी करतेय बरं का, बाकीचं काहीच नाही. त्याच्यानंतर मला अजून एका ताईने विचारलं होतं की लॉंग व्हिडिओ मधून तू शॉर्ट कसं करते. आता लॉंग व्हिडिओ मधून मी शॉर्ट करत नाही. का तर मी ट्राय पण करून बघितलं, तसं जमत नाही. आपल्याला ना म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळं शूट करावं लागते आणि मी तसं करते. मेहनत खूप लागते हो, एवढं सोपं नाहीये की लॉंग व्हिडिओ मधून आपण शॉर्ट क्लिप घेतलं तर होऊन जाणार, तसं होत नाही. लॉंग मध्ये आपला मोबाईल आडवा असतो आणि आडव्यामध्ये आपण जे शूट करतोय ना ते आडवंच दिसतं आणि मग ते चांगलं दिसत नाही. आणि शॉर्ट मध्ये आपल्याला उभा मोबाईल ठेवावा लागते, त्याच्यामुळे ना ते वेगळंच होऊन जाते. त्याच्यापेक्षा जेव्हा आपल्याला शॉर्ट शूट करायचं असलं ना तर मोबाईल उभाच ठेवायचा आणि मी तसंच ठेवते आणि तशाच पद्धतीने शूट करते. आणि शॉर्ट व्हिडिओ पण जसं मी लॉंग व्हिडिओ अपलोड करते ना तसंच करते. पहिले युट्यूबवर अपलोड करून देते, त्याच्यानंतर YT स्टुडिओ मधून जाऊन मी त्याला पब्लिक करते. म्हणजे तिथं आपल्याला टायटल वगैरे लिहायचं असलं ते लिहून घेते आणि जे काही आपण व्हिडिओमध्ये बोलतोय ना तेच आपल्याला लिहायचं असतं, दुसरं काही नाही. तेच आपण केलंय तर मग होऊन जाते. खूप सोप्या पद्धतीने मी अपलोड करतेय. दुसरी काहीच कोणतीच सेटिंग मी करत नाही, फक्त अनलिस्ट मी अपलोड करते, त्याच्यानंतरच आपल्याला पब्लिक करायचं असतं. हेच मी पहिल्यापासून वापरते. ही ट्रिक न खरंच सोपं आहे आणि व्यवस्थित आपले व्ह्यूज पण येतात. फक्त एवढं आहे की आपल्याला सारखं म्हणजे मोबाईल ओपन करायचं नाही, YT स्टुडिओ आपल्याला ओपन करायचं नाही, युट्यूब आपल्याला ओपन नाही करायचं. हेच मी ना म्हणजे फॉलो करते. बाकी नाही, जेवढं आपलं ओरिजिनल असलं तेवढं आपण दाखवत राहिलो ना तर खूप आपलं चॅनल ग्रोथ करतोय. आणि मी जास्त
ओव्हर थिंकिंग किंवा ओव्हर काही पण दाखवत नाही, तरी पण एखाद्या ताईला असं वाटतंय की मी ओव्हर ऍक्टिंग करते, ओव्हर दाखवते काही पण तसं मी काहीच करत नाही. खरंच मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की माझं जे आहेत ना ते मी ओरिजिनल तुम्हाला दाखवते आणि तेच मी तुम्हाला सांगते, बाकीचं काहीच नाहीये. आणि बाकीचं दुसरं जर राहिलं ना तर मग आणि अशाच पद्धतीने मी अपलोड करते आणि शूट कसं करते, एडिटिंग कसं करते, कोणत्या ऍप मधून करते हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. पण जर तुम्हाला नाही समजलं असेल तर मी ना दुसरा मोबाईल घेऊन आणि तुम्हाला सगळं काही सेटिंग कसं करते ना ते दाखवणार आहे. पण आता सध्या तरी शक्य नाही, पण पुढचा व्हिडिओ तुम्हाला नाही समजलं ना नक्की मला सांगू शकता. तुम्ही जर कमेंट करून मला सांगितलं ना की ताई आम्हाला काहीच समजलं नाही, तू काय बोलली म्हणून, तर मी सगळं काही तुम्हाला म्हणजे असं डायरेक्ट दाखवेल आणि तेव्हा तुम्हाला समजेल. तर दुसरं काहीच नाही, आपल्याला मेहनत करावं लागते. तर रोज आपण एक व्हिडिओ अपलोड केला तर आपलं चॅनल पण ग्रोथ होतोय. आणि दुसरं तर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ डेली टाकायला पाहिजे. आता माझ्याकडून शक्य होत नाही का आता मला सारखं हॉस्पिटलमध्ये जावं लागते, काही ना काही माझ्या मागं असतं आणि आता पण मला तिकडेच जायचंय, म्हणून म्हटलं चला शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगतेय. आणि सारखं तुम्ही मला विचारताय ना तर मला खरंच ना नाही जर मी रिप्लाय केलं तर माझं मन नाही लागत. तुम्ही माझ्या फॅमिली सारखं झालंय, असं म्हणजे वाटतच नाही की म्हणजे तुम्ही जर मला वाईट बोलले ना कोणीतरी तर खूप मनाला लागतंय, आणि तुम्ही जर चांगलं बोलले ना तर खूप मला ना म्हणजे एवढं भारी वाटतंय ना तर मी व्यक्त सुद्धा करू शकत नाही, असं होऊन जाते. का तर म्हणजे मी तुमच्यासोबत एवढे अटॅचमेंट झाले ना तर म्हणजे पहिले असं वाटायचं नाही की हा बाबा हे सोशल मीडिया आहे त्याच्यावर काही सांगायचं नाही, हे काहीच नाही, खूप वेगळं असतं. पण तसं काहीच नसतं, एक फॅमिली सारखी मी झाली. 1 वर्षापासून मी बघतीये तर खूप अटॅचमेंट झालेली आहे. तर असो, अजून तुमचे काही प्रश्न असेल ना तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता आणि हे सगळं काही मी तुम्हाला सांगेल. आणि ज्या ताईंना समजलं नाही ना त्याच्यासाठी मी परत अजून एक व्हिडिओ बनवणारच आहे. आणि मला ना म्हणजे ताईंना सांगितलं की तुझे व्हिडिओ बघून आहे ना आम्हाला असं वाटतंय की परत आपण पण व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे जास्त व्ह्यूज येत नाही आम्हाला, तरी पण तुझे व्हिडिओ बघितले तर असं वाटतंय की आपण रोज एक व्हिडिओ शूट करायला पाहिजे आणि अपलोड करायला पाहिजे, ब्लॉग स्टार्ट करायला पाहिजे, असं आम्हाला असं वाटतंय, असं बोलतात ताईन. तर ते ऐकून आहे ना मला असं वाटतंय की अरे माझ्याकडून काहीतरी कोणी शिकतंय आणि माझ्यामुळे जर कोणाला काही शिकायला भेटत असेल तर नक्कीच मी प्रयत्न करते की सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करावं आणि सगळं काही सांगावं की कशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवते, काय करते, हे सगळं काही. तर अजून एका ताईनं मला विचारलं होतं की ताई तू कोणत्या टायमाला व्हिडिओ अपलोड करते, कोणत्या टायमाला आपला व्हिडिओ व्हायरल जाणार. तर तसं काही नसतं, आपल्याला फक्त एक फिक्स टाइम ठेवायचं असतं कोणतं पण. तर माझ्याकडून तर ते आता सध्या शक्य होत नाही, पण पहिला माझा जो चॅनल होता ना त्याच्यावर मी ना 6 वाजताच व्हिडिओ अपलोड करायची, संध्याकाळचे 6 वाजले की काही असो मग त्या टायमाला व्हिडिओ अपलोड करायची. पण आता सध्या माझी तब्येत बरी नसते किंवा घरचे कामं किंवा शेतातले कामं हे बघून आहे ना माझ्याकडून होत नाहीये. पण तरी पण मी इथून पुढे असं प्रयत्न करेल की माझं पण एक फिक्स टाइम पाहिजे. तर टायमावर आपण जर व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्याला माहिती असतं की याचा व्हिडिओ ह्या टायमाला येतोय, आपण बघणार आहे. आणि एकदा कसं होतं माहिती का, आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतोय ना तर बऱ्याचशा ताईंना अशी अटॅचमेंट होते की बघायलाच पाहिजे ती काय करते, काय दाखवते, असं असतं. म्हणून आहे ना टायमिंग फिक्सच पाहिजे आपलं. पण माझ्याकडून आता सध्या तरी होत नाही, पण माझं पण एक टायमिंग होता, मी 6 वाजताच व्हिडिओ अपलोड करायची. तुम्हाला जर अपलोडचं टायमिंग पाहिजे असेल तर 6 वाजता फिक्स करायचं, छान आहे टायमिंग. त्याच्यावर पण आपले भरपूर सारे व्ह्यूज येतात. मला तर तो टायमिंग खूप आवडायचा, पण माझ्याकडून आता सध्या तरी शक्य होत नाहीये. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे. बाकीचं आहे ना जे तुम्हाला नाही समजलं ते नक्की तुम्ही मला विचारू शकता आणि मी प्रयत्न करेल की मी डायरेक्ट तुम्हाला असं मोबाईलमध्ये दाखवता येईल पाहिजे मला, तर मी तसं करणारच आहे. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, काहीतरी नक्कीच मी घेऊन येईल. तर चला बाय.